नमस्कार मित्रांनो, मी विवेक साळुंखे आपलं स्वागत करतो CS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. SSC GD साठी आपण जवळपास 20 प्रश्नांची दररोज एक सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यातला भाग दुसरा असणार आहे. GK GS चे आपण याच्यात प्रश्न घेत आहोत. संपूर्ण आज आपण जवळपास जास्तीत जास्त भर राज्यशास्त्र आणि इतिहास याच्यावर दिलेला आहे. त्याच्यामुळे हे जे काही प्रश्न असणार आहेत ते तुम्हाला परीक्षेला दिसू शकतात. त्याच्यामुळे त्याच्यातले जे काही एक्सप्लेनेशन असणार आहेत ते सर्व गोष्टी तुम्हाला इथं पाहता येणार आहेत. पहिल्या सिरीजमध्ये पण आपण 20 प्रश्न घेतले होते, त्याचे पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन घेतलेलं होतं. ती सिरीजही तुम्हाला आवडली असेल. आणि आता जे काही मी आता ही सिरीज टाकणार आहे ते याच्यामध्ये तुम्ही एक काम करायचं आहे. तुम्ही जे काही प्रश्न वगैरे मी बोलत असतो त्याच्यानंतर तुम्ही पॉज करायचं, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट्समध्ये देत जायचं. कारण की काय होतं, मीच उत्तर सांगतो आणि मीच प्रश्न सांगतो तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला ते लक्षात नाही येणार. तुम्ही प्रश्न सोडवत राहायचंय. 20 प्रश्न आहेत, 20 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. आणि जे कोणी नवीन विद्यार्थी असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्यायचं, म्हणजे पुढचं जे काही लेक्चर पडेल ते तुम्हाला नोटिफिकेशन स्वरूपात तुमच्या मोबाईलला मिळून जाईल. तर मग चला आपण पुढे लेक्चर घेऊया. एक कोट्स होता तुमच्यासाठी. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. म्हणजे कितीही मोठे संकट जरी आलं तुमच्या समोर तरी तुम्ही तुमची जी काही पद्धत आहे अभ्यासाची, ज्या काही गोष्टी आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही संयमी असलं पाहिजे, शांतता ठेवायची आणि आपल्या पद्धतीने आपण काम करत राहायचं आहे. कितीही तुमच्यावर संकट आले तरी, जसं समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नसतो, बरोबर. त्याच पद्धतीने तुमच्या अभ्यासात शांतता, संयम, संघर्ष आणि मग त्याच्यानंतर तुमचं यश डिपेंड असतं, बरोबर. चला मग आपण प्रश्नांकडे वळूया जास्त टाइम न घेता. पहिला प्रश्न होता तुम्हाला, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? तर जहालमतवादी नेते कोण होते यांच्यापैकी हे 4 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे लोकमान्य टिळक, दुसरं फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले. हे 4 ऑप्शन आहेत. 4 पैकी तुम्हाला जहालमतवादी नेते कोणते होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे लोकमान्य टिळक. तुम्हाला जर उत्तर येत असेल ना तर व्हिडिओ पॉज करायचा, खाली कमेंट्स मध्ये उत्तर टाकायचं. एक पहिल्या प्रश्नाचं पहिलं उत्तर असं जरी टाकलं तरी चालेल तुम्हाला, बरोबर. जसं आता जहालमतवादी नेते कोण होते? लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकच होते का एकटे? तर नाही. बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, म्हणजे लोकमान्य टिळक यांनाच आपण बाळ गंगाधर टिळक सुद्धा म्हणायचो. बाळ गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल, त्याच्यानंतर लाला लजपत राय, लजपत राय, जे यांना जर आपण शॉर्ट मध्ये म्हणायचे लाल बाल पाल, बरोबर. लाल बाल आणि पाल, म्हणजे लोकमान्य टिळक, बिपिन चंद्र पाल आणि लाला लजपत राय, बरोबर. अशा पद्धतीने त्यांना 3 नाव होते, लाल बाल पाल, बरोबर. आणि यांच्यामध्ये एक होते अरविंद घोष, हे सुद्धा जहालमतवादी नेते होते, बरोबर. आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. 2 नंबरचा प्रश्न होता तुमचा, ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर ती झाली होती 1906 ला. ऑप्शन नंबर 1, 1906 ला ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती. तर त्याची जी काही स्थापना डेट आहे ती काय आहे? तर 30 डिसेंबर 1906. आणि मुस्लिम लीगची जी काही स्थापना होती ती कुठे झाली होती? ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची, ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती, बरोबर. पुढचा प्रश्न पाहू आपण. 3 नंबरचा प्रश्न होता तुम्हाला, तोखू इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तोखू इमोंग हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो हा उत्सव? तर तो आहे नागालँड. ऑप्शन नंबर 3, नागालँड मध्ये तो उत्सव साजरा केला जातो, तोखू इमोंग. 4 नंबरचा प्रश्न होता तुम्हाला, डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची जी काही चळवळ होती ती कोणत्या वर्षी सुरू केली होती? तर B.R. आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची जी चळवळ होती तर ती कोणत्या वर्षी सुरुवात केलेली होती? तर ते तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं बरोबर उत्तर आहे. 1927 मध्ये त्यांनी
सुरुवात केलेली होती मंदिर प्रवेशाच्या चळवळीला. काळाराम मंदिर जे नुकतंच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काळाराम मंदिरात जाऊन आले, ते काळाराम मंदिर कुठं आहे? काळाराम मंदिर हे आहे नाशिकला, बरोबर. नाशिकला नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात गेलेले होते. तर जे काही डॉक्टर बी आर आंबेडकरांनी तो काही सत्याग्रह केलेला होता काळाराम मंदिरात, तो केला होता 2 मार्च 1930 ला केलेला होता. काळाराम मंदिरात का सत्याग्रह केलेला होता? तर काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी डॉक्टर बी आर आंबेडकरांनी तिथं सत्याग्रह केला होता. काय तारखेला? तर 2 मार्च 1930 ला. काळाराम मंदिर कुठे आहे? नाशिक या ठिकाणी. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले, त्याच्यामुळे तिथं त्याच्यावर तुम्हाला प्रश्न असू शकतो. 5 नंबरचा प्रश्न होता तुम्हाला, सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर ते होते ऑप्शन नंबर 2 सिमुक. ऑप्शन नंबर 2 सिमुक. सातवाहन वंशाचे संस्थापक कोण होते? तर सिमुक हे होते. 6 नंबरचा प्रश्न होता, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर राज्य पुनर्रचना आयोगाची जी काही स्थापना आहे तर ती कोणत्या वर्षी झालेली होती? तर ऑप्शन नंबर 4 डिसेंबर 1953 ला त्याची स्थापना झालेली होती. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली होती 29 डिसेंबर, बरोबर. 29 डिसेंबर 1953 ला राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झालेली होती. आणि त्याचे जे काही अध्यक्ष होते तर ते अध्यक्ष होते न्यायाधीश एस फाजल अली हे त्याचे अध्यक्ष होते. 29 डिसेंबर 1953 ला जी काही राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली होती त्याचे अध्यक्ष होते फाजल अली. आणि त्याचे 2 सदस्य, असे एकूण 3 होते ते, त्याच्यापैकी 2 सदस्य होते हृदयनाथ कुंजरू आणि के एम पन्नीकर हे होते. 2 सदस्य कोणते सांगितले? हृदयनाथ कुंजरू आणि के एम पन्नीकर. आणि यांनी जो काही अहवाल होता तो कधी सादर केला होता? 1955 ला त्यांनी तो अहवाल सादर केला होता. आणि या आयोगाचं नाव काय होतं? फाजल अली आयोग अशा पद्धतीचं त्याचं नाव होतं. आणि हा आयोग का स्थापन करण्यात आलेला होता? तर भाषावार प्रांत रचनेसंबंधी अभ्यास करण्यासाठी हा आयोग स्थापन केलेला होता. कोणत्या कशासाठी? तर भाषावार प्रांत रचनेसाठी अभ्यास करण्यासाठी. हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो जर डीप मध्ये विचारायचं म्हटलं तर. राज्य पुनर्रचना आयोगाचे जे काही अध्यक्ष होते कोण होते? एस फाजल अली. आणि सदस्य कोण होते? हृदयनाथ कुंजरू आणि के एम पन्नीकर हे होते. अहवाल सादर केव्हा केला? 1955 ला अहवाल सादर केला. 7 नंबरचा प्रश्न होता, प्रथिन संश्लेषणासाठी पेशींमध्ये कोणते स्थान आहे? तर प्रथिन संश्लेषणासाठी पेशींमध्ये कोणते स्थान आहे? तर ते ऑप्शन नंबर 3 आहे रायबोझोम्स. प्रथिन संश्लेषणासाठी पेशींमध्ये कोणते स्थान आहे? तर रायबोझोम्स. 8 नंबरचा प्रश्न होता, धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत? तर धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 26 अध्याय आहेत. धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत? 26 अध्याय आहेत. हे कोणी होते? गौतम बुद्धांनी विविध प्रसंगी बोललेल्या म्हणींचा जो काही श्लोक होता तर ते श्लोकरूपी हा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये अध्याय किती आहेत? तर अध्याय आहेत 26. आणि हे कोणाचे आहेत? गौतम बुद्धांनी जे काही विविध पद्धतीने जे काही म्हणी म्हटलेल्या होत्या, म्हणीरूपी जे काही श्लोक म्हटले होते त्यांचा तो एक ग्रंथ तयार झालेला आहे. गौतम बौद्ध यांनी, बरोबर. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न होता 9 नंबरचा, टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर कोण असतो? तर याचं बरोबर उत्तर आहे उपराष्ट्रपती. ऑप्शन नंबर 2 उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर देत चला. मी थोडं घाईघाईत घेतोय, थोडं काम असल्यामुळं. तर तुम्ही पॉज करायचा व्हिडिओ आणि कमेंट्स मध्ये उत्तर देत चालायचंय. तर याचे जे काही राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते कोण असतात? उपराष्ट्रपती हे त्याचे अध्यक्ष असतात. कलम कोणता आहे त्याच्यासाठी? कलम कोणता आहे? तर तो आहे 64 कलमानुसार राज्यसभा अध्यक्ष असतात. राज्यसभेमध्ये सदस्य किती असतात? कारण की मागच्या सिरीज मध्ये आपण सदस्य पाहिले होते राज्यसभेचे. तर राज्यसभेमध्ये सदस्य असतात 250 सदस्य असतात.
आणि निर्वाचित आणि नामनिर्देशित किती असतात, म्हणजे राज्यांमार्फत निवडून आलेले किती असतात, 238. आणि राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले किती असतात, 12 सदस्य असतात राज्यसभेमध्ये. बरोबर. आता लोकसभेबद्दल तुम्ही मला किती सदस्य असतात, किती निर्वाचित आणि किती नामनिर्देशित, ते मला कमेंट्स मध्ये तुम्ही सांगायचं आहे. बरोबर. पुढे पाहणार आहोत आपण. 10 नंबरचा प्रश्न होता तुम्हाला, मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू केव्हा झाला. तर मुघल साम्राज्याचा जो काही संस्थापक होता बाबर, याचा मृत्यू केव्हा झालेला होता, तर तो झाला होता 1530 मध्ये. ऑप्शन नंबर 1 1530 मध्ये. बरोबर. बाबर याचा मृत्यू झालेला होता. मुघल साम्राज्याचा तो काय होता, संस्थापक होता. याच्याच काळात जी काही लढाई झालेली होती 1526 मध्ये, पानिपतची लढाई झाली होती. सॉरी, 1526 मध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले होते. पानिपतचे युद्ध झाले होते. पानिपत युद्ध झाले होते. अक्षर थोडं हे समजून घ्या. पानिपतचं पहिलं युद्ध झालेलं होतं आणि ते कोणामध्ये झालेलं होतं, इब्राहिम लोधी आणि कोण होतं, बाबर यांच्यामध्ये ते पानिपतचं युद्ध झालेलं होतं. आणि 1526 मध्ये दिल्ली येथे मुघल सत्तेची काय झाली होती, स्थापना झाली होती 1526 मध्ये. आणि मग 1530 मध्ये काय झालं होतं, तर 1530 मध्ये बाबरचा काय झाला होता, मृत्यू झालेला होता. बरोबर. पुढे पाहणार आहोत आपण. 11 नंबरचा प्रश्न होता, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून राज्य धोरणाचे निर्देशात्मक तत्व घेतले आहे. तर कोणत्या देशाकडून आपण राज्य धोरणाचे निर्देशात्मक तत्व घेतलेले आहे, त्यालाच आपण मार्गदर्शक तत्वे असं सुद्धा म्हणतो. तर ते घेतलेलं आहे आपण आयर्लंड कडून. ऑप्शन नंबर 2 आयर्लंड कडून राज्य धोरणाचे निर्देशात्मक तत्व, अशा पद्धतीचा प्रश्न असणार आहे. त्याला आपण मार्गदर्शक तत्वही म्हणत असतो. आयर्लंड कडनं अजून काय घेतलेलं आहे आपण, आयर्लंड कडनं घेतलेलं आहे आपण राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत. राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत हे आपण कोणाकडनं घेतलंय, आयर्लंड कडनं घेतलेलं आहे. आता कॅनडाकडनं काय घेतलेलं आहे आपण, तर कॅनडाकडनं शेषाधिकार केंद्राकडे असला पाहिजे. शेषाधिकार काय कडे असला पाहिजे, केंद्राकडे शेषाधिकार. बरोबर. आणि अजून काय घेतलंय, कॅनडाकडून एक घेतलंय अजून राज्यपाल. तशाच पद्धतीने आपण फ्रान्सकडून काय घेतलेलं आहे, तर फ्रान्सकडून स्वतंत्र, समता, बंधुता. काय घेतलेलं आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हे आपण फ्रान्सकडून घेतलेले आहे. प्रास्ताविकेचे जे काही आदर्श गणराज्य आहेत ते स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आपण फ्रान्सकडून घेतले. ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलेलं आहे आपण, तर ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे आपण समवर्ती सूची. हे आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. आणि संयुक्त बैठक ही आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. समजलं सर्व. पुढे जाऊ आपण. 12 नंबरचा प्रश्न होता, भारतीय वनस्पती सर्वेक्षणचे मुख्यालय कोठे आहे. तर भारतीय वनस्पती सर्वेक्षणचे मुख्यालय कुठे आहे, तर ते आहे ऑप्शन नंबर 2 कोलकाता येथे पश्चिम बंगालमध्ये भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचे मुख्यालय आहे. याची जी काही स्थापना होती ती स्थापना झाली होती 13 फेब्रुवारी 1890 मध्ये भारतीय वनस्पती सर्वेक्षणाची स्थापना झालेली होती. बरोबर. पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा प्रश्न होता, लोसर हे खालीलपैकी कोणाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते. तर लोसर हे जे काही वर्ष आहे, नवीन वर्ष, हे कोणाद्वारे साजरे केले जात असते, तर ते असते, बरोबर उत्तर आहे त्याचं, तिबेटियन बौद्ध. ऑप्शन नंबर 3 तिबेटियन बौद्ध यांच्याद्वारे ते साजरे केले जात असते. 14 नंबरचा प्रश्न होता तुम्हाला, व्हिनेगर हे टिंबटिंबचे एक जलीय द्रवण आहे. तर व्हिनेगर हे टिंबटिंबाचे एक जलीय द्रावण आहे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऍसिटिक आम्ल. ऑप्शन नंबर 3 ऍसिटिक आम्ल. आता टार्टरिक आम्ल काय सांगतं, टार्टरिक आम्ल असतं चिंच, आंबा आणि द्राक्ष. काय असतं टार्टरिक आम्ल, चिंच, आंबा आणि चिंच, आंबा आणि द्राक्ष. ते थोडं हे झालं.
चिंच, आंबा आणि द्राक्ष टार्टरिक आम्लामध्ये असतात. सायट्रिक आम्ल काय असतं? सायट्रिक आम्ल असतं संत्रा आणि लिंबू. संत्रा आणि लिंबू. सायट्रिक आम्ल असतं संत्रा आणि लिंबू. आणि फॉर्मिक आम्ल असतं मुंगे. हे जलीय द्रावण आहे. बरोबर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. 15 नंबरचा प्रश्न होता, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली होती? तर ती केली होती 1875 ला. ऑप्शन नंबर 4 याचं बरोबर उत्तर आहे. 1875 ला त्यांनी स्थापना केलेली होती आर्य समाजाची. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची किती? 1875 ला. 10 एप्रिल 1875. बरोबर. 10 एप्रिल 1875 ला त्यांनी स्थापना केलेली होती. आणि कुठे केलेली होती? आर्य समाजाची स्थापना मुंबई. लक्षात ठेवायचं आहे, मुंबईमध्ये यांनी स्थापना केलेली होती. 16 नंबरचा प्रश्न होता, सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड टिंबटिंब नावाने ओळखले जाते. तर कोणत्या नावाने ओळखले जाते ते सोडियम हायड्रॉक्साईड? तर ते कास्टिक सोडा या नावाने ओळखले जाते. ऑप्शन नंबर 3 कास्टिक सोडा या नावाने ओळखले जाते. पुढचा 17 नंबरचा प्रश्न होता, ऋग्वेदात किती सूक्ते आहेत? तर ऋग्वेदामध्ये किती सूक्ते आहेत? काल आपण यजुर्वेदाचा प्रश्न पाहिला होता, आज आपण ऋग्वेदाचा पाहतोय. म्हणजे आपण प्रत्येक सिरीज मध्ये प्राचीन भारतासंबंधित काही ग्रंथ असतील जे असतील. आता हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे ऋग्वेद. याच्यामध्ये किती सूक्त होते? मग 1028 सूक्त होते. ऑप्शन नंबर 1 1028 सूक्ते याच्यामध्ये होते. 10 मंडले होते याच्यामध्ये. 10 मंडले आणि 10,462 मंत्र याच्यामध्ये होते ऋग्वेदामध्ये. 10,462 मंत्र होते ऋग्वेदामध्ये. हा सनातन धर्माचा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे ऋग्वेद. बरोबर. काल आपण यजुर्वेद पाहिला होता, आज ऋग्वेद पाहिला. पुढे प्रश्न पाहू. 18 नंबरचा प्रश्न होता, छाऊ. छाऊ नृत्य हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? नृत्य नाही, सॉरी. छाऊ हे नृत्य कोणत्या राज्याचे नृत्य नाही? तर कोणत्या राज्याचे नृत्य नाही आहे ते? तर ते आहे छत्तीसगड. छत्तीसगड राज्याचे ते नृत्य नाही आहे. छाऊ. छाऊ हे छत्तीसगड राज्याचे नृत्य नाहीये. मग पश्चिम बंगालमध्ये काय येते? परुलिया छाऊ. ओडिसामध्ये येतं मयूरभंज छाऊ. आणि झारखंडमध्ये येतं सेराकिल्ला छाऊ. बरोबर. लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही एक वेळेस परत व्हिडिओ पाहू शकतात. हा व्हिडिओ आपल्या युट्यूबला तुम्हाला भेटून जाईल. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेस जे काही व्हिडिओज असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. 19 नंबरचा प्रश्न पाहणार आहोत आपण. जगोई आणि चोलम हे खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे 2 प्रमुख भाग आहेत? तर जगोई आणि चोलम हे खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे 2 भाग आहेत? तर ते आहेत ऑप्शन नंबर 4 मणिपुरी. ऑप्शन नंबर 4 मणिपुरी या नृत्य प्रकाराचे ते काय आहेत? 2 प्रमुख भाग आहेत. बरोबर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 20 नंबरचा प्रश्न होता, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर खूप सोपं आहे, तुम्ही ते कमेंट्स मध्ये देऊ शकतात. आणि बरेचसे मुलं इथं चुकू शकतात, कारण की संविधान सभेचे तात्पुरता अध्यक्ष वेगळे होते आणि संविधान सभेचे जे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले होते ते वेगळे होते. तर इथं आपल्याला कायमस्वरूपी अध्यक्ष विचारलेलं आहे. संविधान सभेचे जे काही अध्यक्ष आहेत ते कोण आहेत? मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. आणि तात्पुरते जे काही अध्यक्ष होते 9 डिसेंबर 1946 ला तात्पुरते अध्यक्ष झाले होते ते होते सच्चिदानंद सिन्हा हे त्याचे अध्यक्ष होते तात्पुरता. आणि त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे उपाध्यक्ष निवडला होता. तर तो उपाध्यक्ष कोण होते? तर ते आपल्याला कमेंट्स मध्ये तुम्हाला सांगायचं आहे. बरोबर. तर इथं आपले 20 प्रश्न संपलेले आहेत. बऱ्यापैकी आपण एक्सप्लेनेशन प्रत्येक प्रश्नाचं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतील. त्याच्यामुळे पूर्ण पहिलेपासून तर शेवटपर्यंत हे लेक्चर पाहायचं आहे. आणि तुमचे कोणी मित्र असतील, कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत हे लेक्चर तुम्ही पोहोचवायचं आहे. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब करून घ्यायचंय, कारण की पुढचं लेक्चर आपण लवकरच हे टाकणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.